लोकांच्या आत्महत्या जर थांबवायच्या असतील तर कुठचीही अशी गोष्ट नाही आहे की काही ठराविक दिवाळ्यांच्यापासून नोकरदारांच्यापासून शिक्षकांपासून प्रत्येक वर्गाच्या कर्मचाऱ्यांच्या संघटना आहेत. कर्जदाराला मागणी हे सगळं चालू राहील. पण परत काही चुकीच्या आपल्या वक्तव्यामुळे परत दोन समाजात तेढ निर्माण होणार नाही ना, हे प्रत्येकाने सक्षम करा. तुम्ही टाकलेल्या तुकड्यावरती जगण्याची सवय लागण्यापेक्षा त्याला सक्षम करा. फुकट अन्नधान्य देण्यापेक्षा त्याला नितेश राणेंचं वक्तव्य कोणाचा बाप कुठे बसलाय म्हणून तुम्ही काही करत जर असाल तर हे काय लोकशाही नाही आहे, ही हुकुमशाहीकडे वाटचाल चाललेली आहे. ती कधीतरी थांबवावी लागेल. आणि जनता नक्की उत्सवप्रिय सरकार झालेलं असण्याचा जो काही प्रकार बघितला तर माझं स्पष्ट म्हणणं आहे की हे सगळं जनतेच्या डोळ्यात धूळफेक करण्याचं काम हे फडणवीसांचा फायदा झाला, महाराष्ट्राचा झाला का गुजरातचा झाला, हे जनता स्पष्ट आरोप आहे. की एक धोरण असलं पाहिजे. ह्या फडणवीसांनी ह्या धोरणाला काळिंबा फासलेला आहे किंवा त्या धोरणाला अगदी पार चक्काचूर करून सत्तेसाठी वाटेल कुठे नेऊन ठेवलं आहे आत्ता सद्यस्थितीत. म्हणजे महाराष्ट्राचं बिहार सर्वसामान्य शेतकरी असतील, कर्जदार असतील की अजिबात घाबरायचं नाही, सन्मानाने जगायचं, नडायचं, पण हक्क जो आहे तो आपला टिकवून राहायचा. आणि येणाऱ्या प्रत्येक गोष्टी हा प्रसाद करंदीकर शेवटपर्यंत तुमच्या साथ देईल. नमस्कार. लोकमित्र संवाद यात्रामध्ये आपले स्वागत आहे. मित्र, आज आपल्याकडे आपल्या संवाद यात्रेमध्ये आपल्याशी संवाद साधण्यासाठी महाराष्ट्रातील एक नामांकित व्यक्ती आलेले आहेत. सामान्य माणसाने सन्मानाने जगावं यासाठी भारतीय राज्यघटनेने आपल्याला जे अधिकार दिलेले आहेत त्या अधिकाराची पायमल्ली होऊ नये, त्या अधिकाराचं जतन करून सामान्य माणसाला सन्मानाने जगण्यासाठी महाराष्ट्र लोकाधिकार समिती त्यांनी स्थापन केलेली आहे. आणि त्या महाराष्ट्र लोकाधिकार समितीच्या मार्फत कर्जदारांवर होत असलेले अन्याय, वित्तीय संस्थांकडून आणि सावकारी पद्धतीने त्यांच्यावर होत असलेले अन्याय दूर करण्यासाठी खूप मोलाची आणि महत्त्वाची भूमिका आहे त्यांची. त्यामुळे महाराष्ट्र लोकाधिकार समिती खूप कमी वेळेत महाराष्ट्रात प्रचलित झालेली आहे. असे महाराष्ट्र लोकाधिकार समितीचे संस्थापक आणि महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष ॲडव्होकेट प्रसाद करंदीकर साहेब आपल्याकडे आले आहेत. साहेब नमस्कार. नमस्कार साहेब. माझा पहिला तुम्हाला प्रश्न असा असेल की आपण खरं तर खूप महत्त्वाचं काम करतायत. हे महाराष्ट्रामध्ये मला वाटतं पहिल्यांदाच मी ऐकतो आहे अशा पद्धतीचं काम की कर्जदारांवर होत असलेला, खरोखर कर्जदार आज शेतकऱ्यांचं पण पाहतो आपण की जर गावाकडे परिस्थिती अशी आहे, शहराकडे देखील तीच परिस्थिती आहे. तसं पाहिलं तर की कर्जदार सावकारी पद्धतीने जे वसुलीकरण चालतं त्यावर त्यांना जगावं की मरावं अशी परिस्थिती येते कधी कधी. कारण इन्कम बंद झालेलं असतं. काय आता लॉकडाऊनच्या नंतर तर खूपच वाढलेलं आहे त्या गोष्टी. तर तुम्ही या गोष्टी ज्या करतायत त्या खूप महत्त्वाच्या आहेत. मला वाटतं की आधी मला आणि प्रेक्षकांना हे आवडेल की आपण केव्हापासून हे काम करतायत आणि ही समिती केव्हापासून स्थापन केली आणि ह्या समितीचं नेमकं काम काय आहे? नमस्कार. मी आपल्या प्रश्नाचं म्हणजे सुरुवात तुमच्या माध्यमातून लोकांच्यापर्यंत व्यवस्थित पोचू शकते. मी सर्वप्रथम तुमचंही स्वागत करतो, अभिनंदन करतो आणि आदरही व्यक्त करतो. कारण हा नाजूक विषय लोकांच्यापर्यंत पोचला पाहिजे. अगदी. आणि लोकांच्यापर्यंत पोचला तरच लोकांना कळू शकतं की ह्याला काहीतरी पर्याय आहे. बरोबर. कुठचीही गोष्ट लोकांच्या आत्महत्या जर थांबवायच्या असतील तर कुठचीही अशी गोष्ट नाही आहे की काही ठराविक दिल्याने आत्महत्या थांबणार आहे. बरोबर. लोकांना मानसिक आधार देणं आवश्यक आहे. अगदी बरोबर. की ह्या सगळ्या अडचणीतनं बाहेर पडण्यासाठी तुझ्याकडे मार्ग आहेत. एवढं जरी लोकांना कळलं तरी माणसं मार्ग शोधतील. अडचणीत आलेला माणूस मार्ग शोधेल. ह्या इच्छेने अपेक्षेने आम्ही प्रसार आणि प्रचार करतोय. ज्यावेळेला शेतकऱ्यांच्या आत्महत्या महाराष्ट्रामध्ये वाढल्या होत्या आणि त्यावेळेला आपले मुख्यमंत्री दिवंगत देशमुख, विलासरावजी देशमुख, महाराष्ट्राचे लाडके आणि त्यावेळेचे तत्कालीन मुख्यमंत्री विलासरावजी देशमुख यांनी एक पत्रकारांनी असाच त्यांना एक प्रश्न विचारला होता की शेतकऱ्यांच्या आत्महत्येबाबत सरकार काय करत आहे. तर त्यावेळेला त्यांनी एक आवाहन केलं होतं की सरकारची भूमिका घेत आहे, परंतु सामाजिक संघटनांनी सुद्धा पुढाकार घेऊन लोकांना मानसिक आधार देण्याचं काम केलं पाहिजे. अगदी. त्यावेळेला त्यांच्या त्या एका विचाराने आम्ही प्रेरित होऊन मग मी, आमचे मार्गदर्शक ॲडव्होकेट अप्पासाहेब गोरपडे असे काही लोकांनी एकत्र येऊन हा सगळा मुद्दा
त्यांच्या डोक्यात आला की आपल्याला सुद्धा संघटना लोकांसाठी किंवा लोकांच्या अन्यायग्रस्त कर्ज घेऊन अन्याय झालेल्या लोकांना आवाज उठवण्यासाठी संघटित होणं आवश्यक आहे. बरोबर, अगदी प्रत्येक ठिकाणी प्रत्येक वेगवेगळ्या विंग्सच्या म्हणजे अगदी हमालांच्यापासून नोकरदारांच्यापासून शिक्षकांपासून प्रत्येक वर्गाच्या कर्मचाऱ्यांच्या संघटना आहेत. कर्जदाराला संघटनच नाही आहे. मग कुठेतरी ते आपण एकत्र केलं पाहिजे असा विचार घेऊन 2 ऑक्टोबर 2005 सालापासून आम्ही महाराष्ट्र कर्जदार जामीनदार हक्क बचाव संघर्ष समिती म्हणून काम करत होतो. असे एकत्र काम करत असताना मग त्याला कर्ज आणि जामीन ही मर्यादा येऊ नये म्हणून मग महाराष्ट्र लोकाधिकार समिती जगा सन्मानाने जे आपल्याला संविधानाने हक्क आणि अधिकार दिलेले आहेत की सन्मानाने जगण्याचा हक्क आणि अधिकार दिलेला आहे प्रत्येकाला, तो त्याला दाखवणं आणि त्यातून त्याला सन्मानाने जगता यायला पाहिजे अशी त्याचा मानसिक आधार देणं हे संघटनेचं मुख्य काम आहे. आता 2005 सालापासून आम्ही एकत्र काम करत असताना जर आपण बघितलं तर साधारण 17-18 वर्ष हे काम आम्ही करतो. त्या माध्यमातून विविध आंदोलनात्मक भूमिका ज्या वेळेला घ्यायला लागेल, कारण असे कितीतरी प्रश्न असतात की जे समाजाच्या प्रशासनाच्या नाही शासनाच्या पटलावर आणण्यासाठी शेवट लोकशाहीने दिलेले अधिकार म्हणजे आंदोलनं बरोबर हे आपल्याला करूनच आणावे लागतात. त्यामुळे त्या माध्यमातूनही वेळप्रसंग आम्ही आंदोलनं केलेली आहेत आणि त्यातून न्याय मिळवण्याचं काम किंवा त्या अडचणीत असलेल्या माणसाच्या जी काही व्यथा आहे ती समाजासमोर उघडं करण्याचं काम आम्ही संघटना म्हणून केलेलं आहे आणि त्यातून त्याला न्याय मिळालेला आहे. हे सगळं करत असताना आम्ही संघटना म्हणून सामाजिक भावनेने आणि तो कर्ज घेऊन अडचणीत आला आहे ही जाणीव ठेवून विनामूल्य सल्ला देण्याचं काम आम्ही त्याला करतोय. कायदेशीर मार्गदर्शन जे काय ते आम्ही त्याला विनामूल्य करण्याचं काम करतोय. अशा माध्यमातून हे लोकांनी चालवलेली संघटना आहे. कितीतरी लोक आहेत ते आपल्याला ही संघटना हा विचार वाढावा या भावनेने आपल्याबरोबर येतात, आपलं हे सगळं चालवतात आणि मदत करतात आणि मदतही करतात. साहेब, तुम्ही बोलताना आता खूप एक नाजूक विषय बोलला, शेतकऱ्यांच्या विषयीसुद्धा बोललात, शेतकऱ्यांच्या आत्महत्या. आणि या शेतकऱ्यांच्या आत्महत्या जर थांबल्या पाहिजेत यासाठी सरकार तर काय करतंय ते करतंय, परंतु अजूनही आत्महत्या थांबत नाही. आपण पाहतोय अजूनही आत्महत्या थांबत नाही. कुठल्या ना कुठल्या कारणास्तव चालूच असतं. कधी अवकाळी पाऊस असतो, कधी कर्ज खूप वाढलेलं असतं. मला असं म्हणायचं आहे की या आत्महत्या थांबाव्यात यासाठी सरकार काय करते ते करते, पण आपली संस्था काय करते का? मुळात काय आहे की सामाजिक संघटना म्हणून आम्हाला फार मर्यादा आहे. सगळ्यात मोठी म्हणजे की आमच्या मागे असं कोण धनाढ्य माणूस आहे आणि तो ही संघटना चालवतोय असं काही नाही. बरोबर. आपण सगळेजण जे आपले समविचारी आहेत ते लोक एकत्र येऊन हे चालवण्याचा प्रयत्न करतात. बरोबर. त्यात मी असं सांगेन की आमच्या हातात असलेली सगळ्यात मोठं आणि लोकांना लगेच रिलीफ देणारी गोष्ट म्हणजे पहिला त्याला मानसिक आधार देण्याचं काम आपण करतो. कारण ज्या वेळेला त्याला मार्ग आहे हे जर कळेल तर तो उत्तर शोधणारच आहे. बरोबर. आत्महत्येकडे कधी माणूस जातो ह्याचं जर जनरल अभ्यास केला आणि निरीक्षण केलं तर आपल्या एकच गोष्ट लक्षात येते की ज्या वेळेला त्याचे सगळे मार्ग बंद होतात त्यावेळेला तो आत्महत्येचा विचार. बरोबर. मग मार्ग बंद नाही, तुझे मार्ग आहेत ही जर त्याला मानसिक आधार दिला आणि ही जर त्याची भावना तयार केली तर कितीतरी मार्ग त्याला सापडू शकतात. मग संघटना हा एक त्यातला एक भाग झाला. आम्ही प्रभावीपणे ह्या विषयावर काम करतोय. सरकारने सुद्धा अशा पद्धतीचं प्रबोधन करणाऱ्या संघटनांना पाठिंबा देणं आवश्यक आहे, परंतु अद्यापपर्यंत होत नाही ही आमची खंत आहे. ह्या कामांच्या व्यतिरिक्त म्हणजे तुम्ही आता कर्जदारांच्या संदर्भात बोलत, या कामांच्या व्यतिरिक्त आणखी कोणती कामं करतात? कर्जदार हा आमचा जिव्हाळ्याचा विषय आहे, पण त्याचबरोबरीने आणखीन सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा म्हणजे कर्जाशी रिलेटेड एक मुद्दा आहे की एज्युकेशन लोन. अगदी बरोबर. शासनाने जाहीर केलेलं आहे, पण बँकांची एज्युकेशन लोन देण्याची अनास्था आणि त्याला लावलेले जे काही नियम आणि निकष आहेत हे फार त्रासदायक आहेत. त्या बाबतीत आम्ही प्रबोधन करतोय, वेळप्रसंगी त्याला कायदेशीर मदतही करतोय. दुसरा मुद्दा आरोग्यविषयक, आमचं आरोग्य शिबिरं घेणे किंवा मोतीबिंदूची ज्यांना शेतकरी आहेत ज्यांना ते मोतीबिंदूचं ऑपरेशन करणं शक्य नाही अशा लोकांना आम्ही असेच कोणतरी दाते उभे करून त्यांच्या डोनेशनमधून आपण मोतीबिंदूची ऑपरेशनं फ्री ऑफ कॉस्ट करून देतोय. शासनाच्या ज्या विविध योजना आहेत तिथपर्यंत ने आण करण्याची व्यवस्था करून तिथून मोतीबिंदूचे ऑपरेशन करून देतो. वेगवेगळ्या ठिकाणी आपण ज्यांची काय आपण कामं करतो, काही लोक ह्या विषयाला प्रेरित होऊन ते म्हणतात की आम्ही तुमच्या हातभार लावतो, मग त्यांच्या माध्यमातून आपण आरोग्य शिबिरं पण घेतोय. आणखीन एक महत्त्वाचं म्हणजे शासनाच्या केंद्र सरकारची फार पूर्वीपासून अपंगांसाठी हात पाय ज्यांना एकेकाचा व्यंग असेल अशांना देणारी एक संस्था आहे. हाजी अलीला त्यांचं ते संशोधन केंद्र आहे, पण ते बऱ्याच लोकांना माहिती नाही. आम्ही सुद्धा आमच्या गरजेसाठी आम्हाला त्याचा शोध काढला आणि जेव्हापासून आम्हाला कळलं तेव्हापासून आम्ही प्रत्येकाला त्याची ॲडव्हर्टाईज करून
त्याला ज्याला पाय असेल, हात असेल, काय असेल, तर त्यांना तिथे नेऊन ते सगळं करून देण्यासाठी आम्ही प्रयत्न करतो. स्वस्त खूप शासनाचं असल्यामुळे खूप स्वस्त आहे, पण लोकांना माहिती नाही, जाणं येणं शक्य होत नाही. आणि तिथे खरोखरच तो माणूस सक्षमपणाने काम करू शकतो, स्वतःची रोजीरोटी मिळवू शकतो. एवढ्या चांगल्या पद्धतीचे तिथे जयपूर फूट वगैरे सगळे जयपूर फूट टाईपचे पण दुसरे चांगले फूट उपलब्ध आहेत. मग ते मार्गदर्शन करतो. त्या माध्यमातून काय मदत करता आली तर करतो. ॲम्ब्युलन्स आहे, त्या माध्यमातून आम्ही कसं करता येईल, लोकांना किती कमीत कमी कॉस्टमध्ये आपल्याला कसं पुरवता येईल, ह्या बाबतीतला विचार करतो. अशा अनेक पद्धतीने वेगवेगळ्या विषयावरती काम करण्याचा प्रयत्न करतो आहे. रिझर्व निकषाप्रमाणे ज्या हॉस्पिटलमधल्या रिझर्व कॉट्स असतात त्या मग गरजूंना आणि गरीब रुग्णांना कशा उपलब्ध करून देता येतील, या बाबतीतला आम्ही प्रयत्न करतो किंवा तसं मार्गदर्शनही करतो. साहेब, महाराष्ट्राच्या परिस्थितीबद्दल, राजकीय सामाजिक परिस्थितीबद्दल मी तुम्हाला थोडं यासाठी विचारतो की तुम्हाला महाराष्ट्राच्याच नव्हे तर देशाच्या सामाजिक परिस्थितीवर चांगला अभ्यास आहे तुमचा. तर काय भाष्य कराल तुम्ही सामाजिक परिस्थितीवर महाराष्ट्राच्या? सामाजिक परिस्थितीबद्दल मी फार अभ्यास आहे असं म्हणणार नाही, मी त्याचा अभ्यासक आहे. कारण असलेली मी आणि निरीक्षक पण आहात तुम्ही. हां, निरीक्षक आहे, अभ्यास करतोय आहे. हे चित्र समाजाला कुठे घेऊन जाईल असा आपल्याला प्रत्येकाच्या मनात प्रश्न पडला आहे. शेवट हे सगळं चालवतो समाजाच्या हितासाठी. अगदी बरोबर. आणि त्या समाजाचं बघत असताना म्हणजे असं काही ठिकाणी विचारवंतांचे विचार असे आहेत की तुम्ही बघत असताना समाजातल्या तळागाळातल्या स्तरावरती काय परिणाम होतील याचा विचार करून निर्णय घेतले गेले पाहिजेत. धोरणात्मक निर्णय घेताना तसे असणं आवश्यक आहे. पण दुर्दैवाने कुठचाही निर्णय घेताना तसं त्याच्यावरती होणाऱ्या परिणामांचा विचार करून घेतला जात नाही, हे आपलं दुर्दैव आहे. आणि मी तर जाहीर ही गोष्ट सांगत असतो की कुठचाही निर्णय घेत असताना माझ्या निर्णयाचा कोणावरती कसा परिणाम होईल हा आधी पहिलं बघितलं पाहिजे. त्यामुळे मग समाज मानसिकता एक थोडीशी असं झालं तर काय होईल, मग माझ्यापुढे ब्लॅकआउट दिसतंय, अशा पद्धतीचं समाजाची मानसिकता होत चाललेली आहे. आणि ती थांबवण्यासाठी मग संघटना म्हणून आपल्याजवळ संविधानाने दिलेले अधिकार आहेत. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी काही आपल्याला संविधानिक मार्ग दिलेले आहेत, शस्त्र दिलेली आहेत, ती घेऊन आपल्याला रोडवरती यावं लागेल आणि निषेध किंवा अशा गोष्टी मांडून आपण जोपर्यंत आपली व्यथा सांगत नाही तोपर्यंत आपल्याला कोणी काय आणून देत नाही. पण व्यथा सांगण्याची जी सध्या समाजाची म्हणजे आंदोलन करणे, एखाद्या गोष्टीचा निषेध करणे, ही जी काय समाजाची पूर्वीपासून चालत असलेली जी मानसिकता आहे ती खालावत चालली आहे, अशी सध्याची परिस्थिती आहे. आणि म्हणून जास्त समाज अडचणीत आहे. आता तुम्ही बघताय सामाजिक, आता मग ते रिझर्वेशनच्या ह्याने असू देत किंवा अन्य कशा असू देत, पण सामाजिक मतभिन्नता होताना आपल्याला दिसते. दोन वेगवेगळे समाज काउंटर एकामेकाला करताना दिसत आहेत. आता त्याची कारणं अनेक असतील, पण सध्या समाजात तरी आपल्याला मतमतांतरं दिसत आहेत आणि समाजात कुठेतरी दुही माजते का काय, दुही पडते का काय, फूट पडते की काय, असं चित्र तयार झालेलं आहे जे समाजाच्या हिताचं नाही आहे. अगदी बरोबर, अगदी बरोबर. आता तुम्ही आरक्षणाचं बोललात म्हणून एक आरक्षणावर प्रश्न विचारतो आणि तुम्ही त्या संदर्भात चांगलं सांगू शकता कारण स्वतः तुम्ही ॲडव्होकेट आहात. आरक्षण कुणाला आणि का दिलं जावं आणि कशासाठी दिले गेले घटनेच्या माध्यमातून? चांगला महत्त्वाचा मुद्दा आहे हा. आत्ता हे सगळं जे समाजामध्ये ढवळून निघालेलं आरक्षण या विषयावरती समाज ढवळून निघाला आहे, त्या अनुषंगाने हा मुद्दा खरा महत्त्वाचा आहे. आरक्षण कसं द्यावं, कोणाला द्यावं, ह्याचे काही निकष आणि नियम ठरलेले आहेत. बरोबर. आत्ता सद्यस्थितीचा जर विचार केला आपण तर आत्ता सर्वे चालू आहे. राज्य मागास आयोगाचा आत्ता सध्या सर्वे चालू आहे आणि तो सर्वे चालू असताना त्यातनं जे काही येईल त्यावरती आत्ता ज्यांच्या मागण्या आहेत, म्हणजे ज्यांना रिझर्वेशन आहे तो OBC घटक आणि रिझर्वेशन मागणारा मराठा समाज, दोन्ही आपलेच समाज बांधव आहेत. कोणालाही स्तर जो आहे म्हणजे आपल्या संविधानाप्रमाणे काय आहे की प्रत्येकाचा समान स्तर असणं गरजेचं आहे आणि ही काळाची गरज पण आहे. पण ह्याचा बॅलन्स कसा ठेवायचा, ह्याचा सुवर्णमध्य कसा काढायचा, हेच शासनाचं काम असतं. ह्याच्यामध्ये दोन समाज जर वेगवेगळे भांडत असतील तर त्यांना ठोस आणि आश्वासक काहीतरी द्यायला पाहिजे आणि ते थोडंसं चित्र आपल्याला दिसत नाही. राज्यकर्त्यांमध्ये सुद्धा थोडंसं मतभिन्नता कुठेतरी समाज माध्यमातून किंवा प्रसार माध्यमातून आम्हाला ऐकायला मिळते, जी असू नये. एखादा निर्णय घ्यायचा आणि तो निर्णय आपल्याला शाश्वत निर्णय किंवा शाश्वत आरक्षण जे ज्या समाजाला आहे, ज्यांचं आहे त्यांचं सुरक्षित कसं राहील, नवीन देणाऱ्यांना कसं देता येईल, त्याच्यासाठी येणाऱ्या गोष्टी म्हणजे तात्पुरती मलमपट्टी करण्यापेक्षा जर कायमस्वरूपी आपल्याला ठोस कसं देता येईल आणि ते देण्यासाठी
आपल्याला त्याच्यावरती ठोस काहीतरी उपाययोजना करणं आवश्यक आहे, जी आंदोलनकर्त्यांना सुद्धा वाटली पाहिजे की माझ्या हितासाठी आज नाही परवा मिळेल चालेल, पण माझ्या हिताच्या दृष्टीने पहिलं पाऊल चाललंय, बरोबर. असं चित्र त्यांच्यासमोर येणं आवश्यक आहे. आणि ते कुठेतरी येताना दिसत नाही, म्हणून ही आंदोलनं वगैरे सगळ्या गोष्टी परत सामाजिक दरी हे तयार होताना दिसतंय आपल्याला. साहेब, मी आत्ता प्रश्न मगाशी विचारला, म्हणजे आता जो प्रश्न आपला झाला तो आरक्षणावर होता, परंतु मला असं वाटलं होतं की तुम्ही, मला वाटतं IBN लोकमतला तुम्ही जेव्हा बोललात की हा मुद्दा खूप टाळलेला आहे, तिथे खूप कमी वेळेत बोललात आणि तेवढ्याच वेळेत माझ्याशी बोललात. मला वाटतं थोडंसं विस्तृतपणे बोलावं. मी जरांगे पाटलांच्या संदर्भात तुम्हाला एक विचारतो. आपण पाहिलं मराठा आरक्षणाचा जेव्हा जरांगे पाटलांनी आंदोलन सुरू केलं, त्यांनी उपोषणाला बसले होते. त्यावेळी 16-17 दिवस त्यांनी उपोषण केलं आणि राज्यकर्ते जे काही आहेत, सत्ताधारी पक्षातले सगळेच नेते, प्रमुख नेते, ते जाऊन त्यांना भेटले, विरोधकही भेटले. आता शरद पवारांसारखा एवढा मोठा महाराष्ट्रातलाच नव्हता, देशातला नेता आहे, ते सुद्धा जाऊन भेटले. मला म्हणायचं काय, एवढ्या मोठ्या प्रमाणात कुठल्या आंदोलनकर्त्यांना आजपर्यंत भेटलं नाही कोणी. ठीक आहे, असो, त्यांना घटनेच्या माध्यमातून आंदोलन करून किंवा कायद्याच्या चौकटीत कसं बसेल असं आरक्षण मागण्याचा त्यांना हक्क आहे, त्यांचा तो अधिकार आहे. मला म्हणायचं काय की सर, आपण पाहतोय जरांगे पाटलांनी उपोषण केल्यानंतर ते उपोषण त्यांना सोडण्यासाठी मनधरणी केली, उपोषण सोडलं त्यांनी. पण त्यानंतर पुन्हा त्यांनी मुंबईला येतोय म्हणून सांगितलं. मुंबईला येत असताना त्यांना नवी मुंबई इथे त्यांनी त्यांचं हे केलं आणि त्यांना मुख्यमंत्र्यांतर्फे त्यांना GR देण्यात आला. त्यांना GR घेऊन गेल्यानंतर ते पहाटे 3 वाजता, पावणे 3 वाजता काहीतरी ते त्यांची मीटिंग झाली आणि त्यांनी डिक्लेअर केलं की बाबा आता आपण इथून मागे जाणार आहोत, मागे फिरणार आहोत. म्हणजे त्यांनी मुंबईला येण्याचं, तिथून तो मुंबईला न येता ते थांबवलं आणि ते पुढे गेले, मागे गेले त्याच्या. मला काय म्हणायचं सर, आता परत ते 10 तारखेला बसत आहेत इलेक्शनला, उपोषणला बसत आहेत. 10 तारखेला पुन्हा ते उपोषणला बसत आहेत. आता पुन्हा उपोषणला बसत आहेत म्हणजे याचा अर्थ पुन्हा ते चालू होणार आहे. त्याच्यावर काय आहे तुमचं भाष्य की आता एवढा सगळा तुम्ही पाहतायत तर ह्या आरक्षणाच्या संदर्भात हा गदारोळ मारतोय. दुसरी गोष्ट अशी आहे साहेब की त्यांनी जेव्हा तिकडनं भाषणाच्या माध्यमातून OBC नेत्यांना टार्गेट केलं, इकडनं OBC नेत्यांनी सुद्धा त्यांना टार्गेट चालू करणं केलं. त्यामुळे नेते मंडळीच्या लेवलला जर का ही दुश्मनी वाढत गेली तर साहजिकच ती तळागाळापर्यंत जाणार. या सगळ्या गोष्टींकडे कसं बघता तुम्ही साहेब? कुठेतरी मला असं वाटतं की सरकार म्हणून जो मराठा आरक्षणाचा मुद्दा अगोदरपासूनचं थोडी पार्श्वभूमी जर बघितली तर पूर्वी मराठा आंदोलनाने एक शांततेत सगळे मोर्चे केले, बरोबर. त्यावेळेपासनं मराठा समाज एकत्र झालाय हे सरकारच्या निदर्शनाला आलेलं आहे. अगदी बरोबर. कुठचं सरकार असं माझा काय मुद्दा नाही, कुठले, पण सरकार म्हणून जो कोण आहे ते शासनाच्या हे निदर्शनाला आलंय की मराठे एकवटलेले आहेत आणि ते रिझर्वेशनसाठी सगळे प्रयत्न करतात. असं असताना त्यावेळेपासून आजपर्यंत ते त्यांना शाश्वत आरक्षण मिळण्यासाठी जी सकारात्मक, म्हणजे दाखवण्याची गोष्ट वेगळी आणि द्यायला लागणाऱ्या सगळ्या निकष आणि नियमांची पूर्तता करून एखादी गोष्ट द्यायची असेल तर ती गोष्ट वेगळी. मग हे देत असताना ज्या त्रुटी राहत आहेत त्या त्रुटी दूर करण्यासाठी ज्या ज्या गोष्टी करणं आवश्यक आहे त्या करताना कुठेतरी आपल्याला कमी झालं आहे, कमी पडलं आहे असं चित्र आहे. मग साहजिकच आहे की कैक वेळेला मागण्या करून जर रिझल्ट येत नसेल, अपेक्षित उत्तर येत नसेल तर मग लोकशाहीने त्यांना पण अधिकार दिलेला आहे आंदोलन करण्याचा. मग त्यांनी स्टेप बाय स्टेप आंदोलनं करत गेले. माझं म्हणणं असं होतं की मुंबईपर्यंत आल्यानंतर जे काही द्यायचं होतं ते अगोदरही देऊ शकत होतो. त्यासाठी मुंबईत येऊन थांबण्याची काय किंवा मुंबईपर्यंत यावेत आणि देण्याची काय आवश्यकता नव्हती. का दिलं, का लेट झालं हे आपल्याला काही सांगता येणार नाही, कारण तो सरकारचा भाग आहे. दुसरा मुद्दा असा राहतो की आता त्यांनी 10 तारखेला परत उपोषण परत चालू करणार असं आपण प्रसिद्धी माध्यमांच्या मधून त्यांनी पत्रकार परिषदा घेऊन ही गोष्ट सांगितली. का तर परत सरकारमध्ये 2 वेगवेगळे मतप्रवाह आहेत का काही, आणि त्यात फडणवीस साहेबांनी, उपमुख्यमंत्री फडणवीस साहेबांनी केलेली प्रसारमाध्यमांकडून वक्तव्य
ह्या बाबतीतलं त्यांनी जे स्वतःचं मत बनवून घेतलेलं आहे की आम्हाला देणार आहे ते शाश्वत असू दे. तुम्हीच जर त्याच्यामध्ये दोन वेगळे मतप्रवाह जर सरकारचेच असतील तर आम्हाला दिलंय ते टिकणार आहे का नाही टिकणार आहे, आणि आम्हाला दिलंय ते आम्हाला मिळणार आहे का नाही मिळणार आहे. आज कागद मिळाला आहे, प्रत्यक्षात सगळ्या पूर्तता करून मिळायला अजून काही कालावधी जाणार आहे, पण त्याची शाश्वती द्यायला आम्ही कमी पडतोय म्हणून परत त्या उपोषणाला बसताय. त्यांना जे काही घटनात्मक अधिकार आहेत आणि फडणवीस साहेबांची जी काही स्टेटमेंट आहे त्याच्यावर त्यांनी परत जाहीर केलं आहे असं दिसतंय की बाबा तुमच्यात एकमत करून मला काय ते द्या, नसेल तर पुन्हा 10 तारखेला मी उपोषणाला बसतोच आहे असं त्यांनी जाहीर केलं आहे. आणि उपोषणाला बसणे हा त्यांचा घटनेने दिलेला अधिकार आहे, ते उपोषण करू शकतात. सरकारचा निर्णय घेतला पाहिजे, पण जो काही निर्णय घ्यायचा असेल तर आपल्या माध्यमातून मी सरकारला विनंती करेन की वेळेत घ्या. त्याच्यासाठी ही उपोषणांची रांग मग वेगवेगळ्या ठिकाणी परत सगळ्या समाजाने एकत्र येऊन उपोषण करणं एवढं टाळण्यासाठी काय ते मुद्दा नाही आहे. जर तुम्हाला द्यायचं असेल तर वेळेत द्या, म्हणजे त्यांना त्याचा त्रास कमी होईल, समाज बांधवांनाही समाधान मिळेल आणि जे काय आरक्षण मिळेल ते शाश्वत द्या, टिकणारं द्या, कायमस्वरूपी टिकणारं द्या. साहेब, मध्यंतरी उपोषण त्यांचं उपोषण सोडल्यानंतर त्यांनी महाराष्ट्रभर जरांगे पाटलांनी महाराष्ट्रभर सभा घेतल्या आणि त्या सभेमध्ये बरेच काही गोष्टी त्यांनी त्या सभेमुळे वादंगही खूप झालेत ओबीसी आणि नेत्यांमध्ये. परंतु त्यात एक वाक्य त्यांनी म्हटलं होतं असं की ज्यांची लायकी नाही त्यांच्या हाताखाली आम्हाला काम करावं लागतं. म्हणजे ज्यांची लायकी नाही त्यांच्या हाताखाली आमच्या लोकांना काम करावे लागतात. या सगळ्या याच्याकडे कसं बघता साहेब तुम्ही? साहेब काय आहे की शेवट आपण तुम्ही समाजाचं प्रतिनिधित्व करताय, मग ते आंदोलनाच्या माध्यमातून असू दे किंवा कुठच्याही गोष्टीच्या माध्यमातून असू दे, ज्या दिवशी तुम्ही समाजाचं प्रतिनिधित्व करताय त्यावेळेला समाजाला दिशा देण्याची जबाबदारी तुमच्यावरती येते. बरोबर. आणि समाजाला दिशा देणं ही ज्यावेळी जबाबदारी आहे त्यावेळेला जबाबदारीने वागणं आणि जबाबदारीने बोलणं हे तुम्ही फक्त एक समाज म्हणून न बघता प्रत्येक समाज बांधवाचं आपल्याला सन्मान केला पाहिजे. एकाला टार्गेट करून किंवा एकासाठी असं दूषण देऊन आपल्याला चालणार नाही. तुम्ही समाजाला घेऊन पुढे चालताय मान्य आहे आपल्याला, म्हणजे आपण म्हणून दुसरा चूक म्हणजे मी बरोबर म्हणून दुसरा चूक असं न करता तुम्ही तुमची बरोबरची बाजू मांडण्याचा अधिकार तुम्हाला आहेच ना, तुम्ही मांडतायच ना. पण त्यासाठी ज्या पद्धतीमध्ये काही वक्तव्य येतात, काही वक्तव्य एकेरी कोणाला बोलणे, कारण आपण शेवट प्रतिनिधित्व करतोय समाजाचं. बरोबर. लोकप्रतिनिधींनीच ही पथ्य पाळावीत असं काही नाही आहे. आपला जर इतिहास बघितला तर आपला इतिहास फार म्हणजे अगदी सन्माननीय यशवंतराव चव्हाणांच्यापासून जर बघितला तर ते कधी दुसऱ्याचा अनादर होईल असं कधी काही बोलले नाहीत. आदरयुक्त बोललं पाहिजे. तुमचा मुद्दा तुम्ही प्रभावीपणे मांडा, पण दुसऱ्याचा आदर आणि सन्मान ठेवून मांडता आला पाहिजे. ही भूमिका यानंतरच्या कालावधीमध्ये जरांगे पाटलांनी घेण्याची आवश्यकता आहे. त्यांनी त्यांची आंदोलनं, मागणी हे सगळं चालू राहील, पण परत काही चुकीच्या आपल्या वक्तव्यामुळे परत दोन समाजात तेढ निर्माण होणार नाही ना, हे प्रत्येकाने तपासलं पाहिजे आणि ते तपासण्याची गरज आहे. बाकी आंदोलन तुमचं सनदशीर मार्गाने चालू आहे. लोकशाहीने दिलेल्या अधिकारांमध्ये तुमचे घटनात्मक चौकटीत राहून तुम्ही तुमचं आंदोलन करताय. त्यातून आता चालू असलेला सर्वे आणि त्यातून येणारं आउटपुट जे काय असेल तो आयोग ठरवेल आणि आयोग ठरवेल. त्यानंतर कोर्ट कचेऱ्या चालूच आहेत. काही लोकांनी त्याच्यामध्ये आपण बघतोय की काही लोकांनी परत पिटिशन केल्या आहेत, हरकती घेतल्या आहेत, ह्या सगळ्या गोष्टी चालू आहेत. त्याच्यावरती काहीतरी आउटकम येईल, पण ते येईपर्यंत आपण पेशन्स ठेवणं सुद्धा आवश्यक आहे, असं वैयक्तिक माझं मत आहे. साहेब, सरकारे येतात जातात. गेल्या स्वातंत्र्यानंतर 75 वर्षात सरकारे खूप आली आणि गेली. महाराष्ट्राच्या बाबतीत आपण जर बोललं तर मला वाटतं की आत्ताच्या सरकार जे चालू आहे त्या सरकारच्या राज्यात देखील आणि सुरुवातीच्या पहिल्या सरकारच्या राज्यात एवढी सगळी सरकारे येऊन गेले. सगळ्या सरकारच्या राज्यात जर शेतकऱ्यांच्या आत्महत्या होत असतील तर काय नेमकं सरकारने शेतकऱ्यांसाठी केलं पाहिजे? नेमकं काय ह्या आत्महत्या रोखण्यासाठी काय केलं पाहिजे? सद्यस्थितीत मी एक जो अगोदरपासून मुद्दा घेतो आहे की शेतकऱ्यांच्या होणाऱ्या आत्महत्या, शेतकऱ्यांच्या बाबत असलेले प्रश्न, कर्जदार आणि त्यांच्या असणारी अडचणी, मला असं वाटतं आहे की इलेक्शन होतील, येतील, त्याच्यातनं एक जण निवडून येणार म्हणजे काय करतील, व सगळ्यांनी मिळून एकत्र येऊन सरकार स्थापन करतील का, एकटी लार्जेस्ट पार्टी येईल, हा सगळा त्यावेळच्या परिस्थितीप्रमाणे येणारे रिझल्ट आहेत. आज असा विचार केला पाहिजे की सरकार म्हणून शेतकऱ्यांच्यासाठी काय निर्णय घेतले, धोरणात्मक निर्णय काय घेतले, तर तुम्हाला शेतकऱ्यांसाठी धोरणात्मक निर्णय घेताना दिसून येत नाहीत. तो त्या अभावच आहे असं म्हणायला हरकत नाही. शेतकऱ्यांना जर आपल्याला वरती काढायचं असेल तर शेतकऱ्यांसाठी असलेल्या योजना नुसत्या न दाखवता प्रभावीपणे त्याची अंमलबजावणी किती होते ह्याचं जर तुम्ही बघाल तर नाही होत आहे.
म्हणजे शेतकऱ्यांना प्रत्येक गोष्टीसाठी हेलपाटे मारायला लागत आहेत का? तर हेलपाटे मारायला लागत आहेत. कुठच्याही शासकीय कार्यालयामध्ये गेल्यानंतर त्याला त्याच्या सोयीसुविधा कुठून आला बाबा, त्याला किती वेळ लागतो आहे, त्याला त्याच्या अडचणी काय आहेत हे बगितले जातात का? कुठेही बघितले जात नाही. एवढी उदासीनता जर सरकार म्हणून शेतकऱ्यांच्या बाबतीत असेल तर ह्यानंतर शेती करणारा पण म्हणेल ना, मला शेती कशाला करायला पाहिजे, मला ते त्रासच आहे. अगदी बरोबर. म्हणजे आज शेतीप्रधान देशाला शेती करणे हा त्रास वाटायला लागेल अशी आज शेतकऱ्याची भूमिका आहे. बरोबर. आणि ही विदारक चित्र आहे. भविष्यात हे चित्र ह्याच्याहीपेक्षा विदारक होऊ शकतं आणि एक दिवस आपल्या घराशेजारी असलेल्या शेतीत जंगल तयार व्हायला वेळ लागणार नाही. तिथेच रानडुकरं राहतील, माणसांना सुद्धा तिथेच कुठेतरी घर बांधायला लागेल. गावात जर विचार केला तर गावातला तरुण वर्ग हा शहराकडे का वळला, तर त्याला शाश्वत गावाकडे जे काही 10, 15, 20 हजार रुपयाचं मिनिमम गरज आहे ती गावात मिळू शकत नाही. कारण त्याच्यासाठी मी काही उदाहरणं तुम्हाला अशी सांगेन पाहिजे तर, धरणं बांधून पूर्ण झाली, कालवे नाहीत, मग त्या धरणानं केलेली इन्व्हेस्टमेंट, सरकार म्हणून जी झालेली इन्व्हेस्टमेंट आहे त्याचं पुढे काय झालं? डेड इन्व्हेस्टमेंट आहे. त्याच्यातून जर आउटपुटच काय मिळत नसेल, शेतकऱ्यांना ती ओलिताखाली क्षेत्र जर येणारच नसेल तर त्याच्यातनं उत्पन्न तरी शेतकऱ्याला मिळणार नाही. अशी कितीतरी महाराष्ट्रातली उदाहरणं मी दाखवू शकतो, अगदी आकडेवाढी सकट, की एवढ्या ठिकाणी हे प्रलंबित प्रश्न असल्यामुळे शेतकऱ्यांच्या बाबतीत काहीतरी ठोस निर्णय सरकारने घेणं आवश्यक आहे. दुसरा मुद्दा, शेतकऱ्याला शेती करण्यासाठी उद्युक्त केलं पाहिजे आपल्याला. आणि त्यासाठी जे आता पेस्टिसाईड ज्याला आपण म्हणतो, औषध फवारणी, खतं, ह्याचा अनिर्बंध म्हणजे त्याच्यावरती काही कंट्रोल कोणाचा राहिलेला नाही. त्याला किती रुपये काय असावं, दर जर बघितले तर दरसुद्धा असे गगनाला भिडले आहेत की शेतीसाठी लागणारी ही जी पेस्टिसाईड, खतं, ह्यांच्यामुळे शेतकऱ्याचा मोठा बोजा शेतकऱ्यावरती पडतोय किंवा मोठा भार त्याच्या अर्थकारणावरती शेतकऱ्याच्या अवलंबून आहे. बरोबर. दुसरा मुद्दा की वाढती महागाई हा सुद्धा परिणाम शेतकऱ्याला आहेच. शेतकऱ्याला यंत्रसामुग्री दिली, मग त्याला डिझेलसुद्धा 100 रुपयाच्या दरम्यान, आता जे 790, 92, 95 रुपये ह्या रेटने घेऊन त्याला ती शेती करणं परवडत नाही. म्हणजे त्याला काहीतरी सरकारने ठरवायला पाहिजे की बाबा तुझं क्षेत्र असेल, क्षेत्राच्या प्रमाणभूत क्षेत्र ठरवून एवढ्या क्षेत्राला तुझं काहीतरी पॅरामीटर त्याला ठरवावे लागतील की एवढे लिटर डिझेल, बाबा 1 एकर असेल तर त्याला 10 लिटर 20 लिटर डिझेल तुला आपण वर्षाला काय असेल ते 7-12 जेवढं तुझं क्षेत्र लागवडीचं आहे तेवढ्या अनुषंगाने तुम्ही काहीतरी त्याला ठोस ठरवलं पाहिजे. पेट्रोलची आवश्यकता असेल ते पेट्रोल दिली पाहिजे. शेतकऱ्यांचा सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा की शेती आहे तिथे रॉकेलची गरज आहे. बरोबर आहे. तुम्ही कुठच्याही ग्रामीण भागात जाऊन विचाराल तुम्हाला रॉकेल हवं का नको, तर शेतकरी प्रत्येक सांगेल आम्हाला रॉकेल हवं. गॅस दिला तरीसुद्धा गॅस परवडत नाही म्हणून रॉकेल नाही, आणि रॉकेल नसल्यामुळे रॉकेलवरचं जे रॉकेल टाकून पेटवण्याची गोष्ट होती ते सरपण, जळवण म्हणतो आपण त्याला, ते पेटवण्यासाठी प्लास्टिकचा वापर केला जातो. ही शेतकऱ्याच्या नशिबी आलेलं आहे. म्हणजे हे फार दुर्दैव आहे, विदारक चित्र होत चाललं आहे. एक चांगली गोष्ट देत असताना दुसऱ्या बाजूने त्याला अडचणीत येणार नाही ही दक्षता प्रत्येकाने घेतली पाहिजे. आणि ह्या सगळ्या बाबतीत शेतकऱ्यांकडे बघण्याचा दृष्टिकोन फार विचित्र आहे. शेतकऱ्यांची जी यादी जर आपण बघितली, बेघरची, ज्यांना घरं नाहीत अशा लोकांची यादी, प्रतीक्षा यादी जर बघितली, त्याचे निकष बघितले तर फार विचित्र चित्र आहे. एकेका गावामध्ये ॲव्हरेज जरी आपण विचार केला तरी 30, 40, 50, 60, 70 घरांची प्रतीक्षा यादी आहे त्या पंतप्रधान आवास योजनेतली. तरीसुद्धा ती अद्याप आता त्यांचे निकष बघितले तर ती पूर्ण व्हायला अजून 10-15 वर्ष जातील. 15 वर्षानंतर म्हणजे तो आज ज्याचा शेवट नंबर आहे त्याला 15 वर्षांनी जर मिळणार आहे तर तोपर्यंत घर पडून गेलं. म्हणजे आपण शेतकऱ्याकडे कुठच्या नजरेने बघतोय हाच एक सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न. म्हणजे माझा तर प्रश्न असा आहे की सरकारने सहानुभूती शेतकऱ्यांना नुसतं काहीतरी शेतकरी आहे म्हणून दिलं असं दाखवण्यासाठी नव्हे, खरोखरच त्याला जगवायचं आहे आपल्याला. केवळ त्यांच्या अकाउंटमध्ये वर्षाला पैसे भरण्यापेक्षा त्याला सक्षम करा. तुम्ही टाकलेल्या तुकड्यावरती जगण्याची सवय लागण्यापेक्षा त्याला सक्षम करा. फुकट अन्नधान्य देण्यापेक्षा त्याला अन्नधान्य, तो जगाचा पोशिंदा आहे शेतकरी, त्याला तुम्ही एवढा सक्षम करा की तो अन्नधान्य लोकाला देऊ शकतो, एवढा सक्षम करा. भारत सक्षम झाल्याशिवाय. अगदी बरोबर, अगदी बरोबर. साहेब, आपलं राजकीय क्षेत्रात खूप चांगला अभ्यास आहे आणि आपलं खूप चांगलं निरीक्षण आहे. सामाजिक क्षेत्रातही तेवढंच चांगलं निरीक्षण आहे, परंतु राजकीय क्षेत्रातला माझा असा प्रश्न आहे की सध्या होऊ घातलेल्या ज्या निवडणुका आहेत, आता लोकसभेच्या आहेत आणि मला विधानसभेच्या आहेत, त्याच्यानंतर महाराष्ट्र लेवलला जर आपण पाहिलं, देशाच्या लेवललाही पाहू आपण, लोकसभेच्या निवडणुका शेवटी देशाच्या लेवलला पाहिल्या जातात. काय वाटतं तुम्हाला या लोकसभेच्या आणि विधानसभेच्या निवडणुकांच्या संदर्भात कशी असेल रणनीती, किंवा कसं काय सरकारचं काय
आता सध्या जे मोदी सरकार आहे 240 पार 340 पार चाललं आहे त्यांचं, 400पर्यंत चाललं टार्गेट त्यांचं. परत इकडे महाराष्ट्रामध्ये काय वातावरण आहे तुम्ही पाहताय ते बरोबर. काय वाटतं, काय सांगाल तुम्ही या संदर्भात? आताच तुम्ही निवडणुकांचा विषय काढलात म्हणून सांगतो. आता बघा, जिल्हा परिषद पंचायत समितीच्या आत्ता निवडणुका किती एक्सटेंड केल्या आहेत. आता सध्या प्रशासक आहेत. पर्यायाने नुकसान कोणाचं होतं आहे हे सरकारने विचार केला पाहिजे जनतेचं की नुकसान. तिथल्या योजना ह्या जनतेसाठी आपण हे सगळं चालवतोय. जनतेच्या फायद्यासाठी जर मला सरकार चालवायचं असेल तर मग त्या ठिकाणचे जे काही निवडणुका आहेत त्या घेणं अपेक्षित आहे. आता पंचायत समिती घेतल्यामुळे, पंचायत समितीच्या इलेक्शन न झाल्यामुळे पंचायत समितीचा कारभार प्रशासक चालवत आहेत. जिल्हा परिषद इलेक्शन घेतल्या नाहीत. जिल्हा परिषदच्या योजनांपासून अंकुशच कोणाचा राहिला नाही. स्वैराचार सध्या स्थित झालेला आहे आणि स्वैराचारामुळे अल्टिमेट काय आहे तर सर्वसामान्य शेतकरी असेल, सर्वसामान्य जनता असेल त्याचं नुकसान होतं आहे. आणि ह्याची तर जबाबदारी निश्चित सरकार म्हणून सध्याच्या सरकारकडे येते. बरोबर. त्यांनी ती मान्य केली पाहिजे आणि स्वीकारलीही पाहिजे की आम्ही इलेक्शन डिले केल्यामुळे अल्टिमेट त्रास जनतेला होतो आहे. अगदी बरोबर. त्यामुळे त्यांनी ते लवकर इलेक्शन घेणं गरजेचं आहे. आणि येणाऱ्या उद्याचे जे काही इलेक्शन आहेत, सद्यस्थितीत वातावरण जर महाराष्ट्रातलं बघितलं तर आत्ताची परिस्थिती कायद्याचा धाक राहिला आहे का, बरोबर, अशी प्रश्न सर्वसामान्य जनतेच्या मनात येईल असं आत्ताचं वातावरण आहे. परवाच्या दिवशीचा पोलीस स्टेशनमधला गोळीबार बघितला, त्यानंतर जरांगे पाटलांच्या उपोषणस्थळी झालेला लाठीहल्ला बघितला. एवढ्या सगळ्या गोष्टी बघितल्यानंतर सर्वसामान्य माणसाला बाबा तुम्ही सामाजिक घटनेने दिलेल्या अधिकारात आंदोलन तर करायला देणार आहे का नाही आहे, ह्या सगळ्या दडपशाहीवरती कुणीतरी बोललं पाहिजे, काहीतरी त्याला ठोस असलं पाहिजे. कायद्याचं राज्य आहे आणि कायद्याचे राज्य म्हणून जे जे प्रत्येकाला स्वातंत्र्य दिलेलं आहे. त्यानंतर नितेश राणेंचं वक्तव्य कोणाचा बाप कुठे बसला आहे म्हणून तुम्ही काही करत जर असाल तर हे काय लोकशाही नाही आहे, ही हुकुमशाहीकडे वाटचाल चाललेली आहे. ती कधीतरी थांबवावी लागेल आणि जनता नक्की थांबवेल. आत्ता जर तुमचा प्रश्न होता की लोकसभा आणि विधानसभा आता तोंडावर घातलेले इलेक्शन आहेत, लोकसभा लागेल 1-1.5 महिन्यामध्ये लागेल असं सगळीकडे म्हणतोय. बरोबर. लोकसभेचा जर विचार केला तर लोकसभेतल्या म्हणजे सगळाच प्रश्न हा सर्वसामान्य माझ्यासारखा एक अभ्यासक म्हणून मी विचार करतो की एका वेळेला एवढे खासदार सगळे निलंबित करायचे हे लोकशाहीचं बरोबर म्हणजे जतन आहे का. त्यानंतर उत्सवप्रिय सरकार झालेलं आहे असं माझं वैयक्तिक आरोप आहे. बरोबर. उत्सवात जनतेला गुंतवून ठेवायचं. पूर्वी महागाई आणि बेरोजगारी प्रश्नांवर बोंबलणारे सत्तेत आले की ते सुद्धा महागाईतला म उच्चारत नाहीत असे आरोप करून सत्तेत तुम्ही आलाय. बरोबर. आज परत मग उच्चारताय का तुम्ही महागाईतला? नाही. मग जो आरोप केला तेवढंच आता उत्तर देणं ही माझी नैतिकता आहे, ती सुद्धा तुम्ही पाळत नाही. बेरोजगारांसाठी काय धोरण आहे का? नाही. महाराष्ट्रासाठी काय तुम्ही केंद्र सरकार म्हणून महाराष्ट्राचं धोरण काय आहे का? तर नाही. इथले उद्योगधंदे आणि अन्य इलेक्शन डोळ्यासमोर तुम्ही जर इतरत्र नेणार असाल तर माझ्या महाराष्ट्रातल्या जनतेचं नुकसान आहे, अल्टिमेटली माझं नुकसान आहे, माझ्या बांधवांचं नुकसान आहे. आणि हे थांबवायचं असेल तर सुज्ञपणाने प्रत्येक मतदाराने हा विचार केला पाहिजे की योग्य काय अयोग्य काय. आणि ह्या विचार करून आपल्याला जर विकले न जाणारे मंत्री, आमदार, खासदार हवे असतील तर मतदाराने पहिलं असं लिहून ठेवलेलं आहे की मतदाराने पहिलं विकलं जाता कामा नये. ही प्रिकॉशन उद्याच्या इलेक्शनला घेतली पाहिजे. उद्याच्या येणाऱ्या विधानसभेला सुद्धा असेच प्रश्न येणार आहेत. एक 8-10 महिन्यात आता ती इलेक्शन येईल, कधी जाहीर होईल त्यावेळेला कळेल. पण त्यावेळेला सुद्धा राज्य सरकार आणि जसं सरकार स्थापन झालं ती स्थापन झालेल्याची जरी क्रोनॉलॉजी बघितली आपण, कशा क्रम वाईज जर बघितले तर हे काय चाललं आहे हे जनतेला दिसतं आहे. आणि आता काय प्रसारमाध्यमं आहेत, यूट्यूब आहे, त्याच्यातनं खरं काय खोटं काय लोकांच्या समोर जातं आहे. आणि आपला लोक तेवढा आता सुज्ञ झालेले आहे की काहीही वरती जरी सांगत असले तरी मनात काय आहे ते व्यवस्थित बजावणी करणार. मतदानाचा हक्क जो काय बजावायचा आहे तो आपली जनता व्यवस्थित बजावणार. आत्ता चालू असलेली परिस्थिती तुम्ही कितीही लोकांच्या डोळ्यामध्ये धूळफेक केली आणि राज्य जरी केलं तरी त्यातून जनतेचं काय भलं आहे का, कशासाठी हे सगळं चाललं आहे हे जनतेसमोर आलेलं आहे. विविध माध्यमातून जनतेसमोर आणलेलं आहे. आणि ते जनता ह्या उद्याच्या येणाऱ्या इलेक्शनला स्वतःचा मतदानाचा जो काय पवित्र हक्क आपण ज्याला म्हणतो तो बजावून स्वतःचं कर्तव्य पार पाडणार. आणि ज्यांना त्यांना चूक केलेल्यानं शेवट आपण नियतीला मानतो, परमेश्वराला मानतो, तुमची जागा तुम्हाला दिसणार. महाराष्ट्रात काय वाटतं तुम्हाला? महायुती आहे आणि इकडे महाविकास आघाडी आहे.
या दोघांच्या संदर्भात काय वाटतं? दोन्ही गोष्टी मी असं सांगेन, महायुती आहे, महाविकास आघाडी आहे, मी तटस्थ म्हणून एक भूमिका मांडेन की शेवट हे आपण जनतेसाठी चालवतो. मी मागाशी उल्लेख केला, त्याच्या भल्याचं तुम्ही काय करताय ते बघून उद्याचं मतदान झालं पाहिजे. तुमचे जे काही राजकीय अजेंडे आहेत ते कसे आहेत, ते जनतेसाठी आहेत का अन्य काय चाललं आहे तुमच्याकडनं हे बघितलं पाहिजे. नवीन नवीन उद्योग व्यवसाय आले पाहिजे, त्याच्यातनं बेरोजगारीचं काय जे आहे ते कमीत कमी किमान प्रत्येक खेडेगाव असतील, एक छोटे छोटे शहर असतील, तिथे काहीतरी छोटे उद्योगधंदे तयार झाले पाहिजेत. ह्या दृष्टीने कोणीच काय बोलत नाही आणि कोणी काय विचारही करत नाही. ह्या तरुणांच्या हाताला काम कसं मिळणार हा आता उद्याच्या येणाऱ्या विधानसभेच्या इलेक्शनमधला मुख्य प्रश्न असणं आवश्यक आहे. बरोबर. आणि तो कुठेतरी बाजूला करण्याचं एक डिफोकसिंग त्याच्यावरचं लोकांचं करण्याचा प्रयत्न सरकार म्हणून जो चालला आहे तो काय व्हायला देणार नाही. त्याच्या माध्यमातून लोकांनी स्वतःचा हक्क आणि अधिकार आहे तो त्यांना विचारला पाहिजे. दुसरा मुद्दा काय येतो की उद्याच्या विधानसभेच्या येणाऱ्या इलेक्शनमध्ये दोन जे काही गट असतील, आता हाच गेल्या 2.5 वर्षातला आणि त्यानंतरच्या 2.5 वर्षातल्या येणाऱ्या सरकारमध्ये लोक तर बघणारच आहे ना कंपॅरिझन करून की कोणाचा कार्यकाल कसा होता, माझ्यासाठी कोणाचा कार्यकाल पोषक होता, ह्या सगळ्या गोष्टी बघणार आहेत आणि त्यामुळे त्यांचा हक्क काय असेल तो ते बजावणार आहेत. मी चुकलो तर मला भीती आहे, मी जर चुकलो नाही तर मला भीती नाही, कोणाच्याही मनात शंका आणण्याचं कारण नाही. त्यामुळे प्रत्येक स्वतःच्या मनाला विचार केला पाहिजे की मी बाबा माझ्या मतदारांना, माझ्या जनतेला द्यायला कमी पडलो का काय, तर मग तुम्ही विचार करा म्हणायचं. आत्ता तुमचा जो प्रश्न होता त्या अनुषंगाने थोडंसं मला आणि एक्सप्लेन करायला आवडेल की सद्यस्थितीत राजकीय भूमिका जर बघितल्या, सध्या सत्ताधाऱ्यांच्या भूमिका जर बघितल्या, त्या अनुषंगाने असणारी वक्तव्य जर बघितली आणि गेल्या जो काही सत्ता पालटण्याचा जो काही प्रकार बघितला, तर माझं स्पष्ट म्हणणं आहे की हे सगळं जनतेच्या डोळ्यात धूळफेक करण्याचं काम हे फडणवीसांनी कारस्थान केलेलं आहे आणि त्यांनी केलेल्या कारस्थान ही जनता बघती आहे. सत्ता पालटण्यासाठी तुम्ही काय काय केलं आणि पालटल्यानंतर कोणाचा फायदा झाला, महाराष्ट्राचा झाला का गुजरातचा झाला, हे जनता बघते ना. म्हणजे सत्ता तुम्ही बदलली, काहीही येणं केनं प्रकारेनं मला सत्ता पाहिजे, मी पुन्हा येईन ते सगळं केलं, पण एवढं सगळं घडवल्यानंतर कोणाचा फायदा करून दिला हे जनतेने ठरवायला पाहिजे की ह्याच्यात महाराष्ट्राचा फायदा झाला का. आणि महाराष्ट्राचा फायदा झाला तर ठीक आहे, नाही झाला असेल तर तुमची जागा तुम्हाला जनता दाखवणार आहे. पण हे सगळं राजकीय ज्या काही घडामोडी करतायत, ज्या पद्धतीने शासकीय यंत्रणांचा वापर केला जातो आहे आणि दबाव टाकला जातो आहे, त्याचं जर विचार केला तर ह्या अनिर्बंध सत्तेचा दुरुपयोग हा सद्यस्थितीत चालवलेला आपल्याला दिसतो आहे आणि हा जनतेला पण दिसतो आहे. जनता कळते ना, जनता काय आज सुज्ञ जनता आहे, त्यांना कळतं आहे की ह्यांनी काय चालवलं आहे आणि कशा पद्धतीने हे राज्य चालवत आहे. त्यामुळे ह्याचा परिणाम उद्याच्या येणाऱ्या इलेक्शनमध्ये येणार. आणि माझा स्पष्ट आरोप आहे की राजकीय जी भूमिका असली पाहिजे किंवा राजकीय एक धोरण असलं पाहिजे, ह्या फडणवीसांनी ह्या धोरणाला काळिंबा फासलेला आहे किंवा त्या धोरणाला अगदी पार चक्काचूर करून सत्तेसाठी वाटेल ते हे धोरण एकमेव त्यांनी स्वीकारलेलं आहे. राजकीय संस्कृती पार लयाला गेलेली आहे. राजकीय संस्कृती काही शिल्लकच राहिलेली नाही. जाहीर जिथे सांगितलं जातं आहे माझा बाप अमुक ठिकाणी बसला म्हणून मी वाटेल ते करू शकतो, तुम्ही काय ते करा आणि मग माझ्याकडे या, असं जर वक्तव्य होत असेल आणि त्याला पाठीशी घालणारं हे जर फडणवीसांचं सरकार असेल, गृहमंत्री तुम्हीच आहे, तर मग ह्याच्यापेक्षा वाईट दिवस काय बघायचे आहेत महाराष्ट्राने, असा प्रश्न आहे ना उद्याचा. साहेब, आपण एकूणच राज्याचं म्हणा किंवा देशाचं म्हणा या सगळ्या गोष्टींवर चांगलं सामाजिक आणि राजकीय क्षेत्रातलं देखील विवेचन केलं. एकूणच या सगळ्या परिस्थितीवर, सगळ्या घटनांवर आपण जर दृष्टिक्षेप टाकला तर संकीर्णपणे असं काय सांगाल तुम्ही? आता शेवटचा एक प्रश्न आहे की संकीर्ण असं काय सांगाल तुम्ही? नाही साहेब, संकीर्ण म्हटल्यानंतर सगळ्याचा सारांश काय तुम्हाला सांगतो की ज्या वेळेला हे सगळं जनतेसाठी चालवतोय ह्याचं भान हरपून हा सगळा चाललेला सगळ्याचा जर आपण विचार केला तर राजकीय अनास्था हे एकमेव डोळ्यासमोर आपल्याला दिसतं. अगदी बरोबर. मग त्याच्यामध्ये विविध आंदोलनं झाली असतील, मराठा समाजाची आंदोलनं असतील, ओबीसी लोकांनी केलेले मोर्चे मेळावे असतील, ह्या सगळ्याचा विचार केला तर ह्या टोकाला का जायला लागतंय समाजाला, ह्या टोकाला जायला का लागतंय असा पहिला प्रश्न आपल्याकडे येतो. तर जिथे कुठेतरी सरकार म्हणून जी काही ज्या वेळेत निर्णय घेणं आवश्यक होतं ते वेळेत न घेतल्यामुळे कुठेतरी ह्या गोष्टी चिघळत चाललेल्या आहेत. तुम्ही वेळेत त्या घेतलेल्या नाहीत, त्यामुळे ह्या बाबतीतला एक प्रश्न तयार होतोय. दुसरा मुद्दा शेतकऱ्यांच्या आत्महत्या, जो आमच्या जिव्हाळ्याचा विषय आहे. शेतकऱ्यांना काय देतोय असा प्रश्न आहे. त्यांना घर द्यायला वेटिंग लिस्ट आहे, तुमचे नियम निकष विचित्र आहेत.
जागांचे प्रश्न तसेच पेंडिंग आहेत. काही ठिकाणी शेतकऱ्यांचं कर्ज आणि त्या अनुषंगाने सावकार आणि त्या अनुषंगाने चाललेलं शोषण बघितलं, तिथे कुठे ठोस निर्णय घेताना दिसत नाही आहे. ज्या पद्धतीने कायद्याची जी काही आपण शेतकऱ्यांसाठी संरक्षण देतो आहे असं म्हणतंय, तर नुकत्याच काही ठिकाणी असं लक्षात आलं आहे की शेती कर्ज द्यायचं आणि घरं त्याच्यासाठी ताब्यात घ्यायची. म्हणजे जो कायदा शेती कर्जाला लागत नाही तो सुद्धा शेती कर्जाला तुम्ही लावताय आणि त्या ठिकाणी प्रशासकीय कलेक्टर अधिकारी घर काढून घेण्याचं आदेश करतो. ह्याच्या तक्रारी केलेल्यांवर सुद्धा दुर्लक्ष केलेलं आहे. म्हणजे काय तुम्ही इनडायरेक्ट शेतकऱ्याला त्रास देण्याचं धोरण बाळगलंय, अवलंबलंय का नाही, ह्यावर सुद्धा कुठेतरी खुलासा होणं आवश्यक आहे. एकंदर परिस्थिती जर बघितली तर सध्याची जनता ही दिशाहीन करण्याचं काम शासकीय धोरण असेल, प्रशासकीय धोरण असेल, यांनी दिशाहीन म्हणजे मी काय करू असा प्रश्न प्रत्येकाला पडला पाहिजे. आणि ह्यातून भविष्यात काही वेळेला लोक आत्महत्येकडे वळत आहेत, काही अराजकतेकडे वळतील. कारण वेळेला आपण त्यांना रोजगाराची साधनं देत नाही, शेतकऱ्यांसाठी पूरक काय धोरणं करत नाही आहे, जे महत्त्वाच्या अडचणी आहेत त्याच्यावरती काही ठोस जे आपल्याला आशादायक चित्र असलं पाहिजे. सरकारने आश्वासित करण्याचं खरं काम आहे, पण असं कुठे आश्वासित करताना दिसत नाही आहे. नोकर भरती म्हणजे काल तुम्ही एका वेळेला सांगता की आय थिंक मी चुकत नसेल तर ज्या वेळेला 600 रुपये का 800 रुपये फॉर्म फी घेतली गेली एखाद्या परीक्षेची, त्यावेळेला मुनगंटीवार साहेब हाऊसमध्ये उभं राहून 800 रुपये इथे काय कोणाचे मंत्र्यांची मुलं फॉर्म भरत नाहीत, सर्वसामान्य गरिबाचा म्हणतोय आणि ते फॉर्म भरतात. नोकरीच्या बाबतीत असं तुमचं स्टेटमेंट होतं. आज तुम्ही सत्तेत आल्यानंतर तुम्ही त्याचे 1000 रुपये घेताय. म्हणजे किती तुमचीच स्टेटमेंट जर बघितली तर ती किती विरोधाभासात आहेत हे आज कालच्या व्हिडिओ क्लिपही लोकांच्या समोर आहेत, आजच्या व्हिडिओ क्लिप तुमच्या समोर आहेत. अरे काय चाललं आहे, म्हणजे लोकांना कुठेतरी बनवाबनवी तर आपण करत नाही ना, असा सरकारला माझा स्ट्रेटवे प्रश्न आहे. आणि सरकारकडे बघून आपण आपले काही दिशा ठरवत असतो प्रत्येक माणूस, की बाबा इथून काहीतरी आपल्याला मिळू शकतं, त्या अनुषंगाने आपण आपलं कामकाज दिवसाचं त्याचा जो काही आयुष्याचं गणित आहे ते तो मांडत असतो. पण हे सगळं चित्र धुसर झालेलं आहे आणि धुसर झाल्यामुळे दिशाहीन सध्याचं कामकाज चाललेलं आहे आणि त्यामुळे दिशाहीन जनता होती. ते कुठेतरी मार्गावरती आणलं पाहिजे, आश्वासित केलं पाहिजे आणि आधार वाटला पाहिजे. सरकार म्हणजे काय, आधार आहे, ठीक आहे, इथून नाही तिथून कुठून तरी मला यातून बाहेर पडण्यासाठी मला ठोस काहीतरी निर्णय आहेत, ठोस काहीतरी उपाययोजना आहेत, त्या असलेल्या योजना भरपूर आहेत, राबवल्या कशा जातात हे कुठेच बघितलं जात नाही. अगदी बरोबर. आणि करप्शन किती वाढलंय हे आपण कुठे बघत नाही. बरोबर. काही ठिकाणी तर करप्शन झालं म्हणून एखाद्या तलाठ्याला जर सस्पेंड केला तर नोकरीत हजर झाल्यावर त्याचे सर्कल ऑफिसर झालेले आहेत. म्हणजे ती काय त्याची टेस्ट होती का, असा प्रश्न ज्या वेळेला तयार होतो त्यावेळेला ह्याही गोष्टीकडे बघणं गरजेचं आहे. कारण डायरेक्ट इनडायरेक्ट परत प्रश्न तुमच्यावरती येतो की लाच घेणारा तलाठी म्हणून निलंबित झाला होता, तो ज्यावेळेला परत नोकरीत रुजू होतो तेव्हा त्याचं प्रमोशन होतं. किती घाणेरडं चित्र आपण जनतेसमोर ठेवतोय आणि थोडं तरी ह्याचं वाटलं पाहिजे. अशा पद्धतीने हे दिशाहीन कामकाज आहे, कुठेतरी त्याला स्ट्रीमलाईन आणलं पाहिजे. आणि जनतेला माझं एवढीच विनंती आहे की जनतेला आश्वासन वाटलं पाहिजे, मला माझं कोणतरी आहे, माझ्यासाठी हे चाललं आहे. हे जोपर्यंत आश्वासन मिळत नाही तोपर्यंत जनता भयभीत आहे, ती कधी शांत राहणार नाही. आता जनतेची सुद्धा परिस्थिती म्हणजे नेमकं पुढे काय, कुठे नेणार महाराष्ट्र माझा, कुठे नेऊन ठेवला आहे आत्ता सद्यस्थितीत. म्हणजे महाराष्ट्राचं बिहार तर होणार नाही ना. आता बिहार चांगल्या परिस्थितीत आहे, पूर्वीचा बिहार फार भयानक होता असं आपण ऐकतोय. पण असं म्हणायला लागेल कुठे नेऊन ठेवला आहे माझा महाराष्ट्र माझा, ही तुमचं स्लोगन होतं, आता कुठे नेऊन ठेवला आहे असा प्रश्न जनता आता उद्या विचारणार आहे. साहेब आता एक शेवटचा म्हणजे अगदी शेवटचा प्रश्न, तुमची महाराष्ट्र लोकाधिकार समिती आहे, या माध्यमातून तुम्ही तर कामं करतात आहात, आरोग्याविषयी काही कामं करतायत किंवा कर्जदारांच्या विषयी कामं करतायत, आणखीन बरेच कामं करतायत, परंतु आता पुढचं काय वाटचाल आहे, पुढची काय ध्येय आहे तुमची, ध्येय धोरणं काय आहेत? आपल्याला लोकांना आश्वासित करावं. मी मगाशी तुम्हाला एका मुद्द्याने बोललो. आता ह्यानंतर आपल्याला लोकांसाठी जाचक असलेले कायदे हे काही प्रमाणात आपल्याला बदलल. कारण बऱ्याचशा कायद्यांचा अभ्यास जर केला तर हे खरोखरच सर्वसामान्य माणसासाठी आहेत का असा प्रश्न पडावा, अशी परिस्थिती त्या कायद्यांकडे बघितली. उदाहरणार्थ 101चा दाखला दिल्यानंतर त्याला अपील जर करायचं असेल तर त्या तरतुदी, सरफेसी खालची ऑर्डर निघाल्यानंतर घर काढून घेण्यासाठी जी कलेक्टर ऑर्डर करतो त्याच्यावरच्या तरतुदी, ह्या जर बघितल्या
तर त्या सर्वसामान्य माणूस तिथे पोचू शकतो का असा प्रश्न आहे. बरोबर. मग आपल्याला ह्या संदर्भात जनजागृती करावी लागेल. कायदे आवश्यक असेल, जर जनता बरोबर असेल, आवश्यक बदलसुद्धा त्याच्यामध्ये होऊ शकतात. हे आपण याच्या अगोदरच्या पार्श्वभूमीत बघितलं आहे. दुसरा मुद्दा की सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा की आत्महत्या शेतकऱ्यांच्या होऊ नयेत यासाठी प्रबोधन करणं आवश्यक आहे. सरकारने सुद्धा ह्या बाबतीत सकारात्मक भूमिका घेऊन नुसतं पॅकेज एके पॅकेजने कोणी नाही, तुम्ही त्याला ठोस उभं करण्यासाठी लागणारी काय असेल ती यंत्रणा द्या. लागणाऱ्या योजना भरपूर आहेत, पण त्याची अंमलबजावणी प्रभावीपणे झाली पाहिजे, ती थेट शेतकऱ्यापर्यंत पोहोचली पाहिजे. या संदर्भात काय करणार आहे का तुम्ही? म्हणजे या संदर्भात काय आम्ही हा विचार विविध आंदोलनं आणि निवेदनं, निषेध या माध्यमातून सरकारच्या पटलावर ठेवण्याचं काम संघटना म्हणून आम्ही जरूर करू. आज नाही उद्या कधीतरी अशा अनेक विषय ज्या वेळेला आपण घेऊ त्यावेळेला सरकारच्या पण लक्षात येणार आहे की ह्या विषयावरती समाज प्रबोधन झालेलं आहे, कधीतरी आपल्याला मोडवून लोकांचा विचार करावा लागेल. तिथपर्यंत आपण हे सगळं आंदोलन किंवा आपण ठिकठिकाणी निवेदन देणे, प्रशासकीय पातळीवरती आवश्यक त्या कायदेशीर जरी म्हणजे अगदी इव्हन कोर्टात जायला लागलं तरीसुद्धा आमची तयारी आहे. तशा काही गोष्टी असतील तर आम्ही न्यायालयीन लढासुद्धा लढण्याची संघटना म्हणून आम्ही तयारी ठेवलेली आहे. न्यायालयीन लढा लढत असताना आपल्याला हे लोकांना द्यावं लागेल. आमचं जवळपास संघटना म्हणून महाराष्ट्रातल्या एक 18 ते 20 जिल्ह्यांमध्ये काही ठिकाणी ताकदीने काम चालू आहे, काही ठिकाणी थोडं कमी प्रमाणात चालू आहे, पण 18 ते 20 जिल्ह्यामध्ये आम्ही पोचलेलो आहे. लोकांना आश्वासित करतो आहे की घाबरून जाऊ नका. आपल्या माध्यमातून सुद्धा मी सर्वसामान्य जो कोण अडचणीत असलेला कर्जदार आहे तो काही ठरवून अडचणीत आलेला नाही आहे, आणि ठरवून अडचणीत आला असेल तर त्याला आम्ही काय विचारणारही नाही, त्याचा तो काय असेल कायदेशीर मार्गाने त्याचं बघेल. पण जो निसर्गाची अवकृपा हा जो काही प्रकार आहे, मग त्याच्यामध्ये अवेळी पाऊस असेल किंवा अन्य काही ज्या नैसर्गिक आपत्तींमुळे अडचणीत आलेला जो काही शेतकरी कर्जदार असेल किंवा अन्य कोरोनामुळे काय शेतकरी अडचणीत आला असं नाही, कोरोनामुळे सगळेच अडचणीत आले. अगदी बरोबर. मग अशा सगळ्यांना आधार देण्यासाठी समाज प्रबोधन आम्ही ठिकठिकाणी करतोय. मग आजही एक मेळावा झाला, विविध ठिकाणी छोटे मोठे मेळावे घेऊन आपण हे लोकांच्यापर्यंत पोहोचवण्याचं काम करतोय. शासनाने ह्या कुठेतरी मुद्दा महत्त्वाचा आहे हा विचार करून आमच्यासारख्या संघटनांना पाठिंबा देणं हे शासनाचं आवश्यक आहे. मी मागणी पण करेन, मागणी ऑलरेडी केलेली आहे. प्रत्येक झालेल्या अडचणींचे पत्रव्यवहार मुख्यमंत्री कार्यालयापर्यंत आमचे असतात. आता त्याची दखल घेऊन वेळेत करणं गरजेचं आहे. नसेल तर मुख्यमंत्र्यांना सुद्धा एकदा कधीतरी भेटून या सगळे प्रकार समोर सांगावे लागतील, तेही सांगण्याची आमची तयारी आहे. पण लोकांना रिलीफ देण्यासाठी ज्या ज्या गोष्टी करायला लागतील त्या गोष्टी करण्यासाठी संघटना कटिबद्ध आहे. जिथे अन्याय अत्याचार असेल तिथे जो अगदी कायदेशीर असेल आम्ही कायदेशीर आहोत, पण जिथे अगदी बेकायदेशीर कृत्य चाललं आहे तर त्याला त्याच भाषेत उत्तर द्यायला आम्ही सक्षम आहे. कारण आम्ही संत तुकाराम महाराजांचं ब्रीदवाक्य आम्ही पाठ करून ठेवलेलं आहे, भले त्याला देऊ कासेची लंगोटी, नाठाळाची माती हाणू काठी. आता ती कोणी हातात घ्यावी तर नाठाळ असेल तर ती आम्ही घेणार आहे, आजपर्यंत घेतली, याच्या पुढेही घेणार. मग कायद्याने पर्वा न करता त्रास झाला चालेल, केसेस झाल्या चालतील, आम्ही सक्षम आहे. तर हे होते सामाजिक आणि राजकीय क्षेत्रातील चांगले विश्लेषक आणि अभ्यासक, तसेच कर्जदारांवर होणारा अन्याय दूर करण्यासाठी कायद्याच्या चौकटीत राहून त्यांना धीर देणारे आणि त्यांच्यावरचा अन्याय दूर करणारे महाराष्ट्र लोकाधिकार समितीचे संस्थापक अध्यक्ष असलेले ॲडव्होकेट प्रसाद करंदीकर साहेब यांनी आपल्याला जो वेळ दिला तो साहेब तुम्ही खरंच आम्हाला खूप वेळ दिला. तुम्ही मगाशी पण मेळाव्याला गेले होतात, त्यावेळेस वेळेत थोडासा उशीर आलो मी, तरी तुम्ही थांबलात माझ्यासाठी आणि मेळाव्याला थोडंसं लेट गेलात, त्यामुळे खरोखर धन्यवाद साहेब. नाही, मीही तुमचे आभार मानले पाहिजेत, कारण एवढा ज्वलंत आणि महत्त्वाचा विषय तुम्ही तुमच्या माध्यमातून लोकांच्यापर्यंत पोचवताय. दर्शक तुमच्यासुद्धा म्हणतील की ह्याला काहीतरी उपाय आहे. म्हणजे तुमच्या दर्शकांच्या मधूनसुद्धा हे आपण आपलं जे काही मिशन आहे, हातात घेतलेलं काम आहे, जनतेपर्यंत आपण पोचवायचं काम करताय. तुम्ही तुमच्या माध्यमातून सक्षमपणाने पोचवताय, त्याबद्दल मी सुद्धा तुमच्या संघटनेच्या वतीने आभारी आहे. असंच दर्शक तुमचे बघत असतील तर त्यांना कळेल की यातून सुद्धा मार्ग मिळू शकतो आणि सन्मानाने जगण्याचा हक्क आणि अधिकार आम्हाला आहे. एवढं जरी आपण लोकांच्यापर्यंत पोचलं तरीसुद्धा पुष्कळ आहे. मी तुमच्या माध्यमातून एकच सगळ्यांना विनंती करेन, सर्वसामान्य शेतकरी असतील, कर्जदार असतील, की अजिबात घाबरायचं नाही, सन्मानाने जगायचं, नडायचं, पण हक्क जो आहे तो आपला टिकवून राहायचा. आणि येणाऱ्या प्रत्येक गोष्टी हा प्रसाद करंदीकर शेवटपर्यंत तुमच्या साथ देईल. एवढी काळजी करू नका, कुणी आत्महत्या करू नका, एवढंच मी आपल्याला सर्व
कर्जदारांना विनंती करेल. धन्यवाद. धन्यवाद साहेब. धन्यवाद.